नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा प्रश्न शेवटपर्यंत मिटेल अशी कुठलीही सध्या शाश्वती वाटत नाही आहे. कारण राज्य शासन नवीन पीक विमा योजनेच्या घोषणेच्या तयारीत लागलेलं आहे आणि जे उर्वरित राहिलेले शेतकरी आहेत त्याकडे सरकार पाहतं का नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. कारण शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरासरीप्रमाणे 30 ते 40% शेतकऱ्यांचे पैसे अडकले. काही शेतकऱ्यांचे पैसे आलेले आहेत, तर काही शेतकऱ्यांना रकमा कमी पडलेल्या आहेत. परंतु या गोष्टीकडे राज्य शासन गांभीर्यानं सध्या पाहतंय अशी गोष्ट सध्या घडताना दिसत नाही आहे. अशाच जिल्ह्याची एक आज अपडेट घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. 75,000 शेतकरी या जिल्ह्यातून पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. कारण या जिल्ह्यामध्ये अजून पीक विम्याचे पैसे येणारच आहेत, याच आशेवर सध्या शेतकरी बसलेले आहेत. कारण सुरुवातीला ज्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पैसे पडले तितकेच पैसे पडलेले खरे, परंतु नंतर या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आलीच नाही. शेतकरी फक्त पैसे येतील या आशेवरच बसलेला आहे. कारण विमा कंपनीशी संपर्क साधला, पुढाऱ्याशी संपर्क साधला, कार्यकर्त्यांशी संपर्क साधला, तरीही फक्त येईल हीच फक्त आशा प्रत्येक शेतकऱ्यांना, विमा कंपनी असो अथवा कुणीही असो, इतकंच सांगून सर्व शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला जातोय. शेतकरी मित्रांनो, 75,000 शेतकऱ्यांचे 12 कोटी रुपये येणं या बाकी या जिल्ह्यातील आहेत. तो जिल्हा कोणता आहे, तर तो जिल्हा आहे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाच्या रकमेतून पीक विमा भरला. राज्य शासनाने जर रुपया भरलेला असला तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी टोटल एकही शेतकरी वंचित न राहता पीक विम्याची रक्कम भरली. परंतु शेतकऱ्यांना जितकी अपेक्षा मिळायला हवी होती ती मिळणं कठीण वाटू लागले. कारण या जिल्ह्यात एकूण खरीप हंगाम 2024मध्ये आत्तापर्यंत 75,000 शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे. कारण विमा कंपनीची जिल्हास्तरीय समितीची बैठक घ्या विमा कंपनीच्या सोबत व त्यातून मार्ग काढून ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना तातडीनं पीक विमा देण्याची मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे. व तेथील सामाजिक कार्यकर्ते आता तातडीने जागे होऊन खडबडून होऊन आता पीक विम्याची मागणी करू लागलेत. कारण नवीन पीक विमा योजनेचा हंगाम सुरू होणार आहे आणि त्यामध्ये जर हा पीक विमा जर अडकला तर प्रत्येक वर्षीप्रमाणे 2022, 23, 24 ज्याप्रमाणे प्रत्येक वर्षाचा पीक विमा अडकतो त्याचप्रमाणे यावर्षीही पीक विमा अडकतो की काय अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे. जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करून विमा कंपनीला आदेश द्यावेत की जेणेकरून जे उर्वरित 12 कोटी रुपये येणे बाकी आहे या जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील 75,000 शेतकऱ्यांचे 12 कोटी रुपये तात्काळ मिळवून द्यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आता सध्या करायला सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, आत्तापर्यंत या मिळालेल्या नुकसानीमध्ये जिल्हास्तरीय समितीकडून खरीप हंगाम 2024चे जे काढणी पश्चात नुकसान भरपाईचे 75,000 शेतकऱ्यांना 12 कोटी रुपये येणे बाकी आहेत. तर या जिल्हास्तरीय समितीमधून खरीप हंगाम 2024मध्ये जिल्ह्यात 7,19,167 शेतकऱ्यांनी पीक विम्याचा भरणा केलेला होता. धाराशिव जिल्ह्यातील 7,19,167 शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला होता व याच वर्षात अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं होतं आणि याचेच सर्वेक्षण करून विमा कंपनीनं 5,19,757 शेतकऱ्यांना 218 कोटी रुपयाचं आत्तापर्यंत वाटप केलं आहे. परंतु हे वाटप केलेलं कोणत्या स्टिगरचं केलं आहे, कोणचं काही केलं आहे हे शेतकऱ्यांना न सांगता हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असो व नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान या 2 स्टिगरचं वाटप करून 218 कोटी रुपयाचं वाटप त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे. परंतु उर्वरित जे 75,000 शेतकरी आहेत काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी क्लेम केलेले त्या शेतकऱ्यांचे 12 कोटी रुपये अद्याप विमा कंपनी द्यायला तयार नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांना जी मिळालेली जी रक्कम आहे त्यामध्ये कमीत कमी 1,000 रुपयेपेक्षा कमी रक्कम मिळालेले शेतकरी भरपूर आहेत. 7 ते 7,500 शेतकऱ्यांना 1,000 रुपयेपेक्षा कमी रक्कम या शेतकऱ्यांना मिळालेली आहे. व ते शेतकरी हीची रक्कम ही जर पाहिली गेली तर विमा कंपनीकडून सांगितलं जातं आहे की राज्य शासनाची सबसिडीची रक्कम आल्यानंतर उर्वरित रक्कम आम्ही त्यांना देऊ. परंतु ती रक्कम येणार कधी
हप्ता दुसरा आलाय का नाही विमा कंपनीनं सांगण्याची कुठलीही धास्ती सध्या घेतलेली नाही आहे. कंपनीने सर्वेक्षण करून 5,19,757 शेतकऱ्यांना 218 कोटीचं वाटप केलेलं आहे. तसंच 1,25,00,000 इतकी शेतकऱ्यांची 1,000 रुपयापेक्षा कमी रक्कम मिळालेली जे शेतकरी आहेत त्यांना 1 कोटी रुपये येणं अजूनही बाकी आहे. परंतु या जिल्ह्यातील जे शेतकरी प्रमाणे जो वाट पाहत आहेत पीक विम्याची, त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो की नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. परंतु काढणी पश्चात नुकसान भरपाई व काढणी कव्हर अंतर्गत मशागतीत 45,000 शेतकरी तर वैयक्तिक क्लेमचे 30,000 शेतकरी अशी मिळून 75,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत 12 कोटी रुपये येणं बाकी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन माननीय जिल्हाधिकारी यांनी तातडीने विमा कंपनीशी बैठक घेऊन या शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ मिळवून द्यावेत अशी मागणी जिल्ह्याचे सामाजिक कार्यकर्ते जगताप यांनी केलेले आहे. त्यामुळे कुठंतरी जे धाराशिव जिल्ह्यातील जे शेतकरी उर्वरित पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा एक छोटासा मार्ग निर्माण झाला आहे. कारण जितके दिवस तुम्ही गप्प बसाल तितके दिवस पीक विमा न मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं सामाजिक कार्यकर्ते असो, लोकप्रतिनिधी असो, यांनी कुणीतरी पुढे होऊन हा मार्ग काढून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या पद्धतीने तेथील पावले उचलायला सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, आत्तापर्यंत या जिल्ह्यामध्ये 7,19,167 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता धाराशिव जिल्ह्यामध्ये. तर तेथील 5,19,757 शेतकऱ्यांना 218 कोटी 8 लाख रुपयेचं वाटप आत्तापर्यंत झालेलं आहे. ते जिल्हानिहाय व तालुकानिहाय वाटप कसं झालं याची माहिती आपण आता सध्या घेऊ. भूम तालुक्यामध्ये पीक विम्याचं वाटप 17 कोटी 1 लाख रुपयेचं झालेलं आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 50 कोटी 55 लाख रुपयेचं पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. तर कळंब तालुक्यामध्ये 36 कोटी 28 लाख रुपयेचं पीक विम्याचं वाटप झालं आहे. लोहारा तालुक्यामध्ये 17 कोटीचं वाटप झालेलं आहे. परंडा तालुक्यामध्ये 8 कोटी 56 लाख रुपयेचं वाटप झालेलं आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये 45 कोटी 59 लाख रुपयेचं वाटप झालेलं आहे. तर उमरगा तालुक्यामध्ये 25 कोटी 96 लाख रुपयेचं वाटप झालेलं आहे. तर वाशी तालुक्यामध्ये 17 कोटी 72 लाख रुपयेचं पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. असे मिळून 218 कोटी 8 लाख रुपयेचं पीक विम्याचं वाटप धाराशिव जिल्ह्यासाठी झालेलं आहे. व धाराशिव जिल्ह्यातील काढणीपश्चात नुकसान भरपाईचे 12 कोटी 75,000 शेतकऱ्यांना येणं अजून बाकी आहे. आणि यासाठी जे सामाजिक कार्यकर्ते जगताप आहेत त्यांनी आता या गोष्टीची दखल घेतलेली आहे व जिल्हास्तरीय समितीची बैठक लावून या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे तातडीने देण्याचे आदेश काढावेत अशी मागणी केलेली आहे. कारण पेरणीचा मोसम असल्यामुळं शेतकरी फक्त पीक विम्याची वाट पाहतो, त्याकडे कोणीही लक्ष द्यायला सध्या दिसत नाही. आणि याचीच गोष्ट सिरियसली जगताप यांनी घेऊन पुढील जी उर्वरित शेतकऱ्यांची पीक विमा येणं बाकी आहे त्या शेतकऱ्यांचे तात्काळ पैसे मिळवून द्यावेत अशी मागणी त्यांनी केल्यामुळं शेतकऱ्यांना एक आशा निर्माण झाली आहे की या शेतकऱ्यांना राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सध्या चालू झालेले आहेत. त्यामुळं काय होतं हे पाहणं गरजेचं आहे. कारण सध्या पीक विम्याचे पैसे न मिळालेल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पैसे तर धाराशिव जिल्ह्यातील असं वाटत आहे. कारण खूप शेतकऱ्यांच्या कमेंट आहेत की पैसे अजून आलेले नाही. सध्या 12 कोटी रुपये शेतकऱ्यांचे येणे बाकी आहे. तर विमा कंपनीचे म्हणणे आहे की 596 कोटीपैकी 213 कोटी सरकारकडून येणं बाकी असून त्यामुळे वाटप थांबले असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने दुसरा हप्ता विमा कंपनीला दिल्यामुळं तातडीने शेतकऱ्यांचे पैसे वाटप करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे उर्वरित पीक विमा न मिळालेले शेतकरी आहेत त्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु आता हेही पाहणं गरजेचं आहे की कधी पैसे टाकतात. कारण विमा कंपनीला जरी पैसे मिळाले असले तर विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे कधी देते हेही पाहणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.